आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे संगे सकाळ या कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करत आहे. प्रत्येक दिवस सकाळी तुम्ही हे कार्यक्रम पाहू शकता. तुम्हाला बरं वाटलं तर इतरांना सांगा, त्यांना पण आशीर्वाद भेटू दे. आजच्या वचनात जाऊया. प्रकटीकरण बायबल मध्ये शेवटचं पुस्तक आहे प्रकटीकरण 22:12 मध्ये येशू असं म्हणतो, पहा मी लवकर येत आहे, माझे प्रतिफळ मी बरोबर घेऊन येत आहे, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार देईन. मी लवकर येत आहे. येशू प्रभू 2000 सालीपूर्वी या जगामध्ये मानव म्हणून आला आणि मानवाचा सर्व बोझ आपल्या अंगावर घेतला. तुम्ही मत्ती 11:28 मध्ये असं वाचत आहे, अहो कष्टी हो भारांत जण हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. हो, येशू मनाचा भार, मनाचा कष्ट, मनाचे सगळं काढले, जीवनाचे दुःख काढून घेतलं आणि पापामुळे येणारा संकट त्याने आपल्या अंगावर घेतलं. सर्वांचा पाप आपल्या अंगावर घेतला, मानवासाठी तारणाचा निश्चय दिला. हो, त्यानंतर येशू जिवंत उठून वधस्तंभावर जीव दिला, जिवंत उठून स्वर्गात गेला आणि आता स्वर्गामध्ये आहे. पण येशू वचन देऊन गेलेलं आहे, मी पुन्हा येणार आहे. या जगामध्ये तुमच्या कर्म कसं आहे, चांगलं कर्म करता किंवा वाईट कर्म करता, या सर्वासाठी प्रतिफळ बक्षीस देवबापा आणणार आहे. असं मी परत येणार, तुम्हाला भेटण्यासाठी येणार, तुम्हाला भेट घेऊन येणार असं म्हणणारा एक प्रभू आहे, तो येशू ख्रिस्त आहे. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, ईश्वर विश्वास ठेवा. तुमच्या पापापासून येशू तुम्हाला सुटकारा देईल. विश्वास ठेवा आणि त्याच्याकडे पापाची माफी मागा, पापात क्षमा करेल आणि या जगामध्ये चांगलं गोष्ट करा. कोणाचा वाईट विचार करू नका, कोणाचं वाईट करू नका, कारण तुम्ही चांगलं केलं तर येशू म्हणतो, मी तुम्हाला बक्षीस घेऊन येणार आहे. आणि येशूच्या आगमनासाठी सर्वजण वाट पाहत आहे. तुम्ही पण वाट पहा, येशू लवकर येणार आहे. चला प्रार्थना करूया. हो प्रभू येशू, तुझ्या नावाने मी येत आहे प्रभू. हो, तू लवकर येणार आहे, मी लवकर येतो. प्रत्येकाने तुझ्या कर्माच्या अनुसार मी प्रतिफल देईल, बक्षीस देईल म्हटला प्रभू. तुझ्याकडे विश्वास करून, तुझ्याकडे पापाची क्षमा मागून एक चांगलं जीवन या जगामध्ये करायला पाहिजे, चांगलं गोष्ट करायला पाहिजे, म्हणजे तुझ्याकडून येणारा बक्षीस आम्हाला मिळायला पाहिजे. एक खात्री, एक विश्वास प्रत्येकानं दे. येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूया. आमेन.